नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण 38 इंच चेस्ट साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे 10च मिनिटात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल। तर सगळ्यात अगोदर चेस्ट मोजून घेऊया। ज्या बाजूने हुका आहे त्या बाजूने चेस्ट निम्म्यात मोजून घ्यायची, म्हणजे जी चेस्ट असते तिचा चौथा भाग आपल्याला मिळतो 9.5 इंच। 9.5 इंचचाच 9.5 इंचला 4ने गुणल्यानंतर होतात 38 इंच, म्हणजे 38 इंच संपूर्ण चेस्ट आहे। उंची मोजून घेतली मी, ते 13 इंच आहे। 1 इंच प्लस करून घ्यायचे। सगळ्यात अगोदर बॅक साईडचा पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत। कापड असं सरळ करून घेतलंय मी। त्यानंतर 14 इंचावरती मार्क करून अशी आडवी रेषा आखून घ्यायची। आता इथे आपण शोल्डरचं माप टाकूया। 5.5 इंच शोल्डर मी इथे घेणार आहे 38 इंच साईजसाठी। आणि चेस्ट 5.5 ते 6 इंच तुम्ही मुंडा घेऊ शकता या ब्लाऊजचा। तर जर हेवी बस्ट असेल तर 6 घ्या, कमी असेल तर 5.5 घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने ब्लाऊजवर मोजून सुद्धा घेऊ शकता। तर इथे पहा 6 इंच मुंडा मी घेतलेला आहे। आता ही आहे आपली चेस्ट लाईन। चेस्ट लाईनवरती आपल्या चेस्टचं माप टाकूया 9.5 इंच। 2 इंच पुढे शिलाई मार्जिन। त्यानंतर जे कमरेचं फिटिंग आहे आपलं ते ब्लाऊजवरती असं या बाजूपासून या बाजूपर्यंत व्यवस्थित टाईट ब्लाऊज ठेवून हे करून घ्यायचं। 32 इंच फिटिंग येते कमरेचं, तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो। 8 इंच 1 इंच पाठीमागच्या डार्टसाठी प्लस करून घ्यायचे आणि पुढे 2 इंच जेवढं वरती शिलाई मार्जिन घेतलंय तेवढंच खालच्या बाजूने सुद्धा घ्यायचं, असं आखून घ्यायचं। आता बरोबर याचा मध्य काढायचा आहे, जी शिलाईची आपली लाईन आहे त्याच्या आतमध्ये, आणि मध्यावरती पाठीमागच्या डार्टसाठी असं मार्किंग करून घ्यायचं। दोन्ही बाजूने अर्धा इंच उभा टक्स तुम्ही कितीचाही घेऊ शकता, 5-5.5 पर्यंत। गळा जर तुमचा खूप डीप असेल तर जास्त मोठा नका घेऊ। तर आता जे 1 इंच आपण वाढवलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल, हे पाठीमागच्या डार्टसाठी आपण वाढवलेलं होतं। 1.25 इंचावरती इथे मी मार्क करतेय आपला जो मुंडा राऊंड आहे त्यासाठी। तर असा 1.25 इंचावरती मुंडा राऊंड आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। हा पाठीमागच्या बाजूसाठी आहे, तुम्ही 1.5 इंचावर सुद्धा देऊ शकता, परंतु 1.5 इंचावर दिल्यानंतर काय होतं, थोडासा फुगा येण्याची शक्यता असते। 2.25 इंच गळ्याची रुंदी मी इथे घेतलेली आहे। गळा खूप जास्त डीप आहे, नॉड लावायची नाही आपल्याला ब्लाऊजला। तर 2.25 इंचच मी फक्त याची जी वरची गळा रुंदी आहे ती घेणार आहे। खालच्या बाजूने तुम्ही कितीही डीप घेऊ शकता, फक्त वरच्या बाजूने 2-2.25 इंचच घ्यायचे आहे, जेव्हा आपला गळा खूप जास्त डीप असतो, 9 ते 10 इंचच्या पुढे असतो। अशा पद्धतीनं मी खालच्या बाजूने थोडा डीप घेतलाय, गळा आखून घेतलाय। आता याचं कटिंग करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे पहा। कुठेही तुम्हाला म्हणजे तुम्ही जर बिगिनर असाल, नवीन असाल, तर जास्त म्हणजे खूप मापे वगैरे घ्यावी लागत नाहीत अशा पद्धतीत, आणि ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो। आता गळ्याचं जे आपण आखलेलं आहे तिथे 1 नॉच देऊन घेतला, म्हणजे समोरचा गळा आपल्याला त्याच्यावरून आखून घेता येईल। आता हा जो पार्ट आहे बॅक साईडचा तो आहे असा ॲज इट इज सगळीकडून आखून घ्यायचा व्यवस्थित। यामध्ये कुठे कुठे किती माप वाढवायचं, आणि 38 इंचसाठी मधला जो टक्स घेणार आहोत आपण प्रिन्सेस कटचा, जो पफ येण्यासाठी तो कितीचा घ्यायचा वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आता जे शिलाई मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आखून घ्यायचं। त्यानंतर मुंडा पुन्हा एकदा आखून घेऊ, म्हणजे समोरचा मुंडा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यावा लागतो पाठीमागच्या मुंड्यापेक्षा, तर तो व्यवस्थित असा घेता येईल। तसाही तुम्ही घेऊ शकता, परंतु आखून घेतल्यानंतर व्यवस्थित माप घेता येतं। अर्धा इंच या बाजूने आपल्याला हुकाई पट्टीसाठी घ्यायचे। हे जे अर्धा इंच आहे ते हुकाई पट्टीसाठी घेतले आपण। त्यानंतर गळा 6 इंच घेणार आहे मी। 6 इंचावरती असं मार्किंग करून घ्या, आणि गळ्याला इथे तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही, गोल, पानगळा, कुठलाही आकार प्रिन्सेस कटमध्ये छान वाटतो। आता हे जे समोरचा जो आपल्याला पफ घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा, तर इथे 3.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आपल्याला, आणि उभं जे आहे ते 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि मुंड्याच्या तिथे अर्धा इंच, म्हणजे जो आपण आकार देणार आहे प्रिन्सेस कटला, तर अशा पद्धतीनं पहा या रेषेवर तो आकार घ्यायचा आहे। त्यानंतर 2.5 इंचचा आपण इथे मधला जो पफ आहे तो घेणार आहे।
तर 2.5 इंच असा आखून घ्यायचा आणि उभा असा तिरका बरोबर प्रिन्सेस कटचा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे। जेव्हा 2.5 इंचचा आपण पफ घेतो खूप अतिशय सुंदर पफ निघतो पहा। 1 इंच खाली घ्यायचे। हे जे 1 इंच अंतर आहे ते अशासाठी जो आपला ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट त्याला पफ व्यवस्थित निघण्यासाठी दोन्ही साईडने असे तिरकं करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला 1 इंच अंतर वाढवलेलं नको आहे, फक्त जो मधला पफ आहे त्याच्यासाठीच आपल्याला 1 इंच अंतर वाढवायचे। आता जे 2.5 इंच आपण वाढवले ते इकडे पुढे मी वाढवून घेतलंय 2च इंच, कारण 1 इंच ऑलरेडी आपण पाठीमागच्या भागच्या डाटसाठी वाढवला होता, तर ते ऑलरेडी यामध्ये वाढलेलं आहे। आणि अर्धा इंच जोडण्यासाठी जे शिलाई मार्जिन लागणार आहे असं 2 इंच मी वाढवून घेतले, म्हणजे संपूर्ण जे आहे ते 3 इंच अंतर आपलं वाढलेलं आहे। पाठीमागच्या डाटचं 1 इंच आणि जे आपण 2 इंच आत्ता वाढवले ते। अशा पद्धतीनं अगदी सोपं अगदी झटपट तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे पहा प्रिन्सेस कटचं कटिंग। अशा पद्धतीनं इथे नॉच लावून घ्यायचा, कारण मग दोन्ही बाजूचे जे टक्स पॉईंट आहे हा जो तो वरतून तुम्ही 10 10.5चा घेऊ शकता आणि असा मोजला तर 4 4.5चा खालच्या बाजूने घेऊ शकता मापानुसार। तर 38 इंचसाठी अशा पद्धतीने घ्यायचं आहे पहा। आता समोरचं कटिंग झालंय, त्यानंतर हे जे आहे गळा कट करून घेतला बॅक साईडचा। इथे तिरकं मी आखून घेतलं होतं ते अशासाठी की हा जो टक्स आपण मध्ये मारणार आहे तो मारल्यानंतर ते कडेची बाजू असा कोपरा खाली निघू नये म्हणून ते तिरकं आपण कट करून घेत असतो। हे पहा अशा पद्धतीनं आपलं मार्किंग ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं। बाही जी आहे ती आपली इथे मला डिझाईनची शिवायची आहे, तर डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी या बाईचा टाकलेला आहे। जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकेल, तर तुम्ही या बाईचा व्हिडिओ पाहू शकता। अतिशय सुंदर अशी शॉर्ट फुगाबाईचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहा। संपूर्ण इथे मी तुम्हाला दाखवलेलं नाही बाईचं कटिंग सविस्तरमध्ये, कारण आता ही जी बाई आहे ती डिझाईनची आहे। तर बाईचं कटिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर बाईच्या कटिंगचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे आपल्या ब्लाऊजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवलेलं आहे। अशाच पद्धतीचे सोप्या पद्धतीमध्ये प्रिन्सेस कट असेल, 4 टक्स असेल किंवा कटोरी ब्लाऊज असेल, व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलवरती नक्कीच तुम्हाला अगदी उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे। जर तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील घरबसल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकर चॅनलवरती मी फ्रीमध्ये ऑनलाईन क्लासेस सुरू करणार आहे, तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आवडला असेल तर व्हिडिओला जाता एक लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून तुमच्या शंका कुशंका विचारू शकता आणि तुम्हाला कुठल्या मापाचा व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। त्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे त्या मुद्द्यावर। तर पहा अशा पद्धतीने आपलं कटिंग संपूर्ण झालेलं आहे। तर बाही कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तो सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। हे ब्लाऊज अतिशय परफेक्ट अंगात बसलेलं आहे पहा।